तर आता आम्ही बसलोय पाणी प्यायला. हे बघा सगळेजण, ही आजा, ही आजी आहे आमची, हे माझा भाचा. इकडे बसलोय बिनकामाची, ही फक्त पाणी प्यायला, खायला आणि. नमस्कार मित्रांनो, तर आज आलोय आपल्या ताईंच्या शेताकडं. त्यांची एक काजूची खूप मोठी बाग आहे. तर त्या बागेमध्ये आता सगळी साफसफाई चालू झाली आहे, कारण आता काजूचं सीझन चालू होते आपल्या गावाकडं. तर त्याची साफसफाई कशी करतात ते आपण ताईकडनं जाणून घेऊया, चला. तर ही बघा मित्रांनो, आमच्या ताईची काजूची बाग आहे, तिकडं काम चालू आहे तिचं. तर ताई, काय करालीस तू? ही आमची काजूची बाग आहे. हां मग ती साईडनं झाडं आहेत, ती नको ती झाडं तोडून टाकायलोय हां आणि पाहिजे ती अर्ध्या आधी कट करून मग ती आम्ही कंपाऊंड वगैरे करायलोय. हां, म्हणजे हे मित्रांनो बघा, आत हे दोर असं वगैरे येत नाही. हां, हे असं कंपाऊंड केलं जाते. म्हणजे जी वेस्टेड झाडं असतात ना, ती झाडं अशी आपल्या म्हणजे जे शेती असते ना त्याच्या साईडनं पूर्ण लावून घेतात, जेणेकरून गुरं वगैरे आत येत नाहीत. हे बघा, तिकडं आमचे आजोबा काम करायचे हे बघा, आणि ही त्यांची पूर्ण काजूची बाग आहे. त्याला असा आता मोहर आला आहे बा. चांगला मोहर. तर ताई, हे किती दिवस लागते काम करायला? हे आता 2 दिवस लागतंय. थोडं थोडं आम्ही पहिल्यांदा काम केलेलं आहे बागेमधलं. गवात वगैरे कापलेलं आहे, काजूच्या झाडावरची घाण वगैरे सर्व काढलेली आहे. हे बघा, असं क्लीन केलंय त्यांनी. हे बघा, हे असे झाड आहेत. ताई, तरी ह्या वर्षी मोहर कसा आलाय? चांगला आलाय काय? या वर्षी मोहर चांगला आला. म्हणजे ती धुकटी म्हणतात का नाही, हा, धुरी म्हणतोय आपण, धुरी धुके जे म्हणतो पडतात ना. ती धुरी अजून काय पडलेली नाही. थंडी आहे फार, परंतु धुरी पडलेली नाही. त्यामुळे मोहर आज यंदा भरपूर आहे. हां हां. तर आता काजूचं सीझन एक्झॅक्टली केव्हा चालू होते? हे काय आहे ते? हा मोहर आहे. हां आंब्याला जसं येतोय का नाही तसा काजूना येतोय. हां आता यांची सुरुवात आहे. हां मग आता हे लागवड होते फेब्रुवारी महिन्यापासून चालू. हां लहान लहान छोटी छोटी काजू चालू होते सुरुवात लागायला. हां. हे बघा मित्रांनो, हे असं असतोय मोहर काजूचा. तरी किती उत्पन्न होते त्याचं? तरी ह्याचं होतंय की 20-25 हजार पर्यंत होतंय. हां हां म्हणजे आता काजू छोट्या छोट्या लहान लहान काजू आहेत, अजून मोठ्या नाही त्या. हां हां म्हणजे 25 हजार पर्यंत होतंय. हां हां. ताई, हे काय लाकडं कशासाठी केली ती? ही लाकडं आमच्या काजूच्या झाडा माहिती झाडाच्या बागेमधले आहेत. हां हां मग ते आम्ही साफसफाई करायला आलोय. काजूच्या झाडावडी पाला पाचवा वगैरे पडतोय, तो आम्ही आग लावतोय बाजूला करून. हां 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 आणि साईडला झाडे लावली आहेत. नको असलेली झाडं आम्ही ती तोडून हां त्याची लाकडं पण होतात, जाळण पण, हां 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 आणि साईडला कंपाऊंड पण होतंय. हां. म्हणजे दोन्ही गोष्टी. दोन्ही गोष्टी होतात. हां, म्हणजे ही वल्ली आहेत आता. ही आता वरली आहे, थोड्या दिवसांनी वाळल्यावर मग घरी घेऊन जातोय आम्ही. हां हां हां. म्हणजे एकाच दोन्ही पण गोष्टी होतात. गोष्टी होतात. हे बघा मित्रांनो, आमच्या गावाकडं ह्याचा एक फायदा होतोय. म्हणजे बागेतील जी झाडं आहेत नको ती, त्या झाडांची त्यांनी लाकडं पण करतात. म्हणजे आपल्या जाळण्यासाठी लाकडं पण होतात आणि आपली बाग साफसफाई पण होते. दोन्ही गोष्टी होतात. तर हे बघा, ही त्यांची काजूची बाग आहे, खूप मोठी आहे आजपर्यंत. हे बघा, भरपूर झाडं आहेत. ताई, किती झाडं आहेत टोटल? 250 झाड आहेत. बघा, 250 झाडं आहेत म्हणे इथं. काजूची झाडं टोटल 250 आहेत. जमिनीला आहेत. 1.5 एकर जमिनीमध्ये 250 झाडं लावलेत. ॲक्च्युली ही झाडं लावून काहीतरी 7-8 वर्ष झाली असेल, एवढी मोठी पण नाहीत. हे बघा, तिकडे चालू आहे काकांचं. हा मेन हायवे जातो त्यांच्याकडनं. हे बघा मित्रांनो, ह्या काजूला कसा मोहर आलाय बा. हे बघा, ह्याला असा पहिला मोहर येतोय. आता सुरुवात झाली आहे काजूची. आता इथून तर आता आम्ही बसलोय पाणी प्यायला. हे बघा सगळेजण, ही आजा, ही आजी आहे आमची, हे माझा भाचा. इकडे बसलोय बिनकामाची, ही फक्त पाणी प्यायला, खायला आणि नाचायला तेवढे झाले. ही आमची ताई. हे बघा, आणि ही आमची इकडे बाग. हे बघा, वरती दाखव, जा वरती झालं.
आता कधी मी डोका असा बी करू ना असा बी करू ना म्हणून काय तसं राहतं. आणि ताकदीच्या मनात ताकद तीच राहते माणसाची. सलामला घेऊन होता टॉनची बाटली का गडबड शेतामध्ये जेवण करायची एक मजाच वेगळी असते. कारण कुठल्याही 5 स्टार हॉटेलपेक्षा आपल्या शेतामध्ये जेवण झालेलं भारी लागतं. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. ही आमची आजी बघ अशी जेवण झाल्यानंतर निवांत सुस्ती पडलंय. हे इकडं पडलंय. ते आजोबा का झोपून टाकलेत. ते बघा तिकडं ते नुसतं मोबाईलमध्ये असतंय ते नाकावर. हे असंच असतं निवांत बघा गावाकडं. जेवण झाल्यानंतर एक 5 मिनिटाची सुस्ती लागते. आमची चकुला एक नाही ती नाक अशी मुरगळते. काहीच तर काम करत नाही मोबाईल एवढं. आता झालं की त्याच्यात व्हायरल टाकते.